नमस्कार येवकार। हांव किशोर नायक गांवकर गांवकारीन तुमचे सगळ्यांचे स्वागत। आयच्या फेसबुक लायव्ह अपडेटाचो विषय म्हटल्यार काल सांजे वेळार एक ब्रेकिंग न्यूज वेगवेगळ्या मिडियांतल्यान आयली। ती म्हटल्यार सनबर्न हो महोत्सव आता पेडण्या तालुक्यांतल्या धारगळ हांगासर जावपाक शकता, कारण सनबर्नच्या बुक माय शो हातून ऑनलायन जे तिकीट बुकिंग जाता त्या तिकीट बुकिंगान आता धारगळ हे डेस्टिनेशन दाखयतात। आणि धारगळ म्हटल्या उपरांत पेडणे तालुका जे गोंयान कोणाकूच नाका ते पेडण्यान हाडून धुकलपाची एक वृत्ती ही राजकीय फुडाऱ्यां मदीं तयार जाल्ली आसा। पेडणे ही भूमी म्हणटात ती राजकारणा खातीर एक प्रयोगशाळा जाल्या। तांणी पेडणेकारांची योग्य पद्धतीन मानसिकता बऱ्या तरेन आता वळखल्या। स्वाभिमानी स्वाभिमानी तिकट स्वाभिमानी अशें म्हटल्या उपरांत पेडणेकार फुलतात आणि मागीर त्याच पेडणेकारांक धरून आपल्याक जाय ते करपाक शकतात अशें वेगवेगळ्या प्रकरणांतल्यान आता मेरेन दिसून येयला। आता मागीर मोपा विमानतळ जावं, मोपा विमानतळा खातीर पेडणे तालुक्याचो कसो विकास जातलो, पेडणे तालुक्यांतल्या भुरग्यांक कश्यो नोकऱ्यो मेळटल्यो, कसो वेवसाय मेळटलो, अशी खूब सपनां दाखयली। आणि आयज जी परिस्थिती पेडणे तालुक्यांतल्या लोकांची ते मोपा विमानतळा खातीर जाल्ली आसा ती पळोवन नजो। ही फक्त परिस्थिती पयल्या फेसीनूच, अजून 4 फेसी मोपा विमानतळाच्यो जावपाच्यो आसात आणि ह्या 4 फेसींनी पेडणेकारांची कितें अवस्था जातली ती सांगूं नजो। मागीर क्रीडा नगरी खातीर म्हणून जमीन घेतली, थंय आयुष हॉस्पिटल केलें उबें। आयुष हॉस्पिटलाच्या संदर्भातूय खुबश्यो गजाली सांगले। आमी MOU केला, 80% स्थानिकांक नोकऱ्यो मेळटल्यो। आता कसल्यो नोकऱ्यो मेळटल्यो आणि कितें हें म्हाका दिसता कोणूच सांगपाक शकना। हें सगळें कमी काय कितें, पेडण्या तालुक्यान धारगळ हांगासर इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान एका व्हडल्या कॅसिनो कंपनीक कॅसिनो टाउनशीप थंय उबारपाची परवानगी दिल्ली आसा। तातूंत TCP डिपार्टमेंट हे खरें म्हटल्यार हिल कटिंगाचे परमिशन दिता, पूण ह्या प्रकरणान ह्या IPBन मंजूर केल्ल्या ह्या पेडणे कॅसिनो टाउनशीप प्रोजेक्टाक IPBनूच हिल कटिंगाचे परमिशन दिला, हेवूय आमी हेच्या पयलीं उगडकीस हाडलेले। आता सनबर्नच्या बुक माय शो ह्या ऑनलायन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मा वयल्यान एक एड्रेस थंयसर जो दिसता तो एड्रेस जर पळयत जाल्यार धारगळे हांगासर हे लोकेशन ह्या सनबर्न फेस्टिवला खातीर प्रोबेबल लोकेशन हे थंय दाखयतात। आमच्या अंदाजान हे लोकेशन जर पळयत जाल्यार हे लोकेशन जी जमीन एका व्हडल्या कॅसिनो कंपनीन थंय कॅसिनो टाउनशिपी खातीर विकत घेतलेली आसा आणि IPB कडल्यान परमिशन मेळयल्या, त्याच 3 ते 4 लाख स्क्वेअर मीटर ही जमीन आसा आणि त्याच जागेन हो सनबर्न फेस्टिवल करपाची योजना ह्या कंपनीची नाजाल्यार ऑर्गनायझराची आसपाक शकता। आता जो सनबर्न फेस्टिवल पयलीं साऊथ गोवान करपाचें म्हणून थारायल्लें, पुराय साऊथ गोंयच्यान ह्या सनबर्न फेस्टिवलाक विरोध जालो। तातूंत सालसेत तालुक्यान लीड घेतली आणि हो सनबर्न सावथांतून धांवडून घातलो। मागीर तो बार्देस तालुक्यांतल्या थिवी हांगासर जाता असो बोवाळ जालो, थिवेकार सगळे एकठांय जाले, तांणी धांवडून घातलो। मागीर बार्देसांतल्या कामुर्ली हांगासर तो जाता अशें जालें, कामुर्लेकार सगळे एकठांय जाले, तांणी धांवडून घातलो। आता सगळीकडे भोंवल्या उपरांत सनबर्नाचो हो म्हारू आता आमच्या पेडणे तालुक्यान येवन उबो आसा। आता साश्टीकारान आणि बार्देसकारांनी जे करून दाखयले ते खरेंच पेडणेकार करपाक शकतात काय कितें, हो आता एक मुखेलपणान व्हडलो प्रश्न आता निर्माण जाल्लो आसा। आमी एक गजाल मान्य करपाक जाय, ती गजाल म्हटल्यार साश्टीकार जावं नाजाल्यार बार्देसकार जावं, ह्या लोकां भितर एक गोंयकारपणाची, ह्या गोंयच्या भुमीची एक जी आस आसा आणि ज्या तरेन ते लोक आपल्या गोंया खातीर, गोंयच्या ह्या भुमी खातीर वावुरतात, ती वृत्ती आमकां पेडण्यान दिसून येना। आता ती कित्याक दिसून येना ताची कारणां मुखेलपणान आसा। कारण सालसेत आणि बार्देस हे ओल्ड कॉन्क्वेस्ट, जुन्यो काबिजादी आमी तांकां म्हणटात, ज्या काबिजादांनी कोमुनिदाद ही खूब एक्टिव्ह असली, गांवकार हे खूब एक्टिव्ह असले। पेडणे तालुक्यान ती परिस्थिती ना। पेडणे तालुक्यान जरी वेगवेगळे गांव असले जाल्यार त्या गांवचे मुखेलपण, त्या गांवच्यो ज्यो जमनी आसात त्यो एक तर गांवकारांकडे आसात नाजाल्यार भाटकारांकडे आसात।
आता गांवकाराकडे ज्यो जमनी आसात ते काय प्रमाणात ते गांव तांणी सांबाळून दवरलेले आसा, पूण भाटकाराकडे ज्यो जमनी आसात ज्या जमनींनी कितलेशेच लोक रावतात ते समजा भाटकार जर फाल्यां ह्यो जमनी विकतात नाजाल्यार असल्या गजालींक जर ते दितात जाल्यार मागीर त्याच भाटकाराच्या जमनीन रावपी लोक ह्या गजालींक विरोध करपाक शकना, कारण तातूंतल्यान थेट तांकां दिसता की भाटकाराचें वायटपण तांकां घेवचें पडटलें आनी भाटकाराचें जर वायटपण घेवचें पडटलें नाजाल्यार गांवकारांचें जर वायटपण घेवचें पडटलें जाल्यार आमची घरां, आमचो राबितो, आमची शेतां ह्या सगळ्या गजालींक आमकां कठिनाई निर्माण जातली म्हणून. आनी ह्या खातीर चड लोकसंख्येचे लोक हे मुखेलपणान ह्या असल्या विशयांनी पडपाक शकना. ताचें कारण हें जाल्लें आसा. आता आमी पळयलें फाटल्या फावटी जेन्ना झोनिंग प्लॅनाच्या संदर्भात पेडणेन उठाव जालो, हो एक उठाव पेडणेन यशस्वी जालो. कित्याक यशस्वी जालो तर ह्या झोनिंग प्लॅन रद्द जावचो म्हणून सरकारांतल्याच एका घटकान ह्या लोकांक सपोर्ट केल्लो आनी त्या खातीर निमणे TCP मिनिस्टराक हो झोनिंग प्लॅन रद्द करचो पडलो. पूण आता सनबर्नाचो जो विशय आसा त्या सनबर्नाक खंय तरी इंटरनली सरकारचोच पाठिंबो आसा आनी अशा वेळार पेडणेकार स्वताच्या बळार एकठांय जावन हो सनबर्न फेस्टिवल रद्द करपाक शकतात काय कितें हो आता मुखेल प्रश्न आसा. आता धारगळ हांगासर जो सनबर्न फेस्टिवल जावपाचो आसा तो गांव हो पेडणे मतदारसंघात येता आनी पेडणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार प्रवीण आर्लेकर हे करतात. आमदार प्रवीण आर्लेकर हे भाजपाचे आमदार आसात. झोनिंग प्लॅनाच्या वेळार बाब प्रवीण आर्लेकर आणि ताचे वांगडी जे सगळे पंच मंडळी आसात तांणी सगळ्यांनी विश्वजीत राणेक सपोर्ट केल्लो. निमणे विश्वजीत राणेनूच तो झोनिंग प्लॅन रद्द केलो आणि हे सगळे एक्सपोज झाले. आयच्या घडयेक प्रवीण बाब आर्लेकर हे लोकां बरोबर रावतले काय सनबर्ना बरोबर रावतले हे पळोवप खूब इंटरेस्टिंग थारतलें. आता एक गजाल आमी लक्षात दवरपाक जाय की धारगळे हांगासर जी कॅसिनो टाउनशीप येता त्या कॅसिनो टाउनशिपीक ज्या तरेन विरोध जावपाक जाय आसलो त्या धारगळे गांवांतल्यान तसो विरोध जाल्लो आमकां पळोवपाक मेळना. ग्रामसभेन ह्या विशयाचेर बोवाळ जालो, थारावूय जालो, हे सगळें बरें आहा. ग्रामसभेन बोवाळ जालो म्हणून पुराय गांव त्या प्रकल्पाच्या विरोधान आसा अशें ना. आता आमकां अशी खबर मेळ्ळ्या की त्या प्रोजेक्ट कंपोनंटान जी पंच मंडळी आसा नाजाल्यार गांवांतले जे कोण मुखेली लोक आसात तांकां वेगवेगळी कॉन्ट्रॅक्टां दिल्या आनी ह्या वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टा खातीर आता हेच लोक मागीर ते पंच वांगडी जावं, आजी माजी नाजाल्यार मुखेल लोक जावं, हेच लोक त्या प्रोजेक्टाचे समर्थक जातले आणि जे कोण लोक विरोध करतले तांकां हेच लोक फेस करतले. म्हटल्यार एखादो मनीस आमच्या गांवांत येता आणि कशा तरेन गांवांत दुफळी घालता आणि कशा तरेन गांवांत झगड्यो लायता ताचे उत्तम उदाहरण म्हटल्यार ह्या कॅसिनो टाउनशीप प्रोजेक्टाची ही गजाल. आता सनबर्ना सारको जो फेस्टिवल जो पयलीं कलंगूट वागातोर हांगासर जातालो, कोस्टल बेल्टान जातालो, आमचे सरकार आणि आमचो टुरिझम मिनिस्टर सदांच म्हणटा की कोस्टल बेल्टांतल्यान आमकां आमचो टुरिझम हिंटरलँडान हाडपाक जाय. आता हिंटरलँड म्हणजे गांवगिऱ्या वाठारांत. आता टुरिझम गांवगिऱ्या वाठारांत येवपाक जाय हातून मातूय दुबाव ना, पूण हाचो अर्थ ही असली सनबर्न आणि ही जी प्रकरणां आसात ती जर तुमी गांवगिऱ्या वाठारांनी जर हाडपाक लागले जाल्यार म्हाका दिसता जे गोंय अजून मेरेन साबूत आसा ह्या गांवगिऱ्या वाठारा खातीर तें काबार करपाचें सरकारान थारायला काय कितें असो आता मुखेल प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाता. मांद्रेचे जे आमदार आसात बाब जीत आरोलकर ते खरें म्हटल्यार ही इज रेजिडंट ऑफ पेडणे कॉन्स्टिट्युएन्सी आणि ही इज MLA ऑफ मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी. सो बीइंग द रेजिडंट ऑफ पेडणे कॉन्स्टिट्युएन्सी तांणी ह्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करची पडटली की सनबर्न जो पेडणे धारगळ हांगासर जावपाचो आसा ताच्या बाबतींत तांची भूमिका कितें. म्हाका दिसता पेडणेचे आमदार बाब प्रवीण आर्लेकर हे आता कांय वेळा नंतर प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे आसात आणि प्रेस कॉन्फरन्सीन मुखेलपणान ह्या विशयाचेर ते आपली भूमिका मांडपाक शकतात. आता सनबर्न म्हटल्या उपरांत एक गजाल आमी लक्षात दवरपाक जाय की ह्या सनबर्नांतल्यान क्रोर्स ऑफ रुपीसाचो टर्नओव्हर जाता. कोट्यांनी रुपयाची उलाढाल ह्या फेस्टिवलांतल्यान जातल्यात. पुराय देशांतल्या जगभरांतल्यान कितलेशेच टुरिस्ट हे ह्या फेस्टिवलाक येतात. आता ह्या फेस्टिवलान ड्रग्स, सोरो ह्या सगळ्या गजालींचो वापर जाता हे आमकां सगळ्यांक खबर आसा आणि ते कांय नवीन न्हू. पूण ह्यो सगळ्यो गजाली ह्यो अशा तरेन गांवगिऱ्या वाठारांत आणि धारगळ हांगासरल्या गांवांत जावप हें कितपत योग्य
हाचो आता आमकां विचार करचो पडटलो। दुसरी गजाल, ज्या जमनीचेर आता ही कॅसिनो टाउनशिपी खातीरची जमीन आसा ती प्रायव्हेट जमीन, ती त्या कॅसिनो कंपनीची जमीन। हाचो अर्थ ती कॅसिनो कंपनी आपल्याक जाय त्यो गजाली त्या जमनीन करपाक शकता काय कितें। ज्या जमनीन सरकारान इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान तांकां एका ठरावीक प्रोजेक्टा खातीर परमिशन दिल्या, त्या जमनीन हो अशा पद्दतीचो फेस्टिवल ऑर्गनायज करपाक ते परमिशन दिवपाक शकता काय कितें त्या ऑर्गनायझराक, हे सगळे लिगल विशय आसात आणि त्या लिगल विशयाचेरूय स्पश्टीकरण येवप हे खूप गरजेचें आसा। आता सनबर्न फेस्टिवल जर घेतलो जाल्यार त्याच्या खातीर गोवा पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आणि हेर सरकारी खात्यांची परमिशन जाय पडटली। ही परमिशन सरकार तांकां ह्या प्रायव्हेट जमनीन अशा तरेन दितली काय कितें। इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड जेचे चेअरमॅन खुद्द स्वतः चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत आसात, ते ह्या गजालीक थारो दितले काय कितें, असे कितलेशेच विशय आता हातूंतल्यान निर्माण जाल्ले आसात आणि ह्या सगळ्या विशयांचो जबाब, ह्या सगळ्या विशयांची जाप आमकां जायच पडटली। आता मुखेलपणान पयलो विशय म्हणटात तो धारगळ गांवान हो फेस्टिवल जावपाचो आसा आणि त्या खातीर धारगळ गांवची पंचायत मंडळी, धारगळ गांवचो ZP, ह्या पेडणे कॉन्स्टिट्युएन्सीचो आमदार आणि धारगळ गांवचे मुखेलपणान जे रेजिडंट, जे लोक आसात, धारगळ वासीय जांकां आमी म्हणटात, तांणी पयलीं आपली भूमिका ह्या विशयाचेर स्पश्ट करची पडटली आणि एक ठाम निर्णय घेवचो पडटलो की अशा पद्दतीचो हो फेस्टिवल आमी आमच्या गांवांत जावपाक दिवंक जायना। जेन्ना धारगळकार एकठांय जातले तेन्नाच पुराय पेडणे कॉन्स्टिट्युएन्सी आणि पेडणे तालुका एकठांय जावन त्यांच्या फाटल्यान रावतले। पूण धारगळकरूच जर लडबडपाक लागले, धारगळकरूच जर अशा तरेच्या ह्या लोकांच्या आमिशांक बळी पडपाक लागले आणि धारगळकरूच जर ह्या फेस्टिवलाचे समर्थन करपाक लागले जाल्यार मागीर हेर पेडणेकारांक ह्या बाबतींत कशा तरेन फुडें वचून ह्या फेस्टिवलाक विरोध करप असो प्रश्न निर्माण जावपाक शकता। आणि त्या खातीर आमदार प्रवीण आल्लेकर हे आपली भूमिका कांय वरांनी जाहीर करतलेच, पूण त्या पयलीं धारगळ पंचायतीचे जे पंच वांगडी आसात, जे पंचायत मंडळ आसा, तांणी आपली भूमिका ह्या संदर्भात स्पष्ट करची पडटली आणि सरकाराक सांगचे पडटले की खंयच्याच पद्दतीन ह्या अशा फेस्टिवलाक आमच्या गांवांत तुम्ही परमिशन दिवपाक जायना। आता हे म्युझिक डान्स फेस्टिवल, ताचो म्हाका दिसता ताच्या संदर्भातलो तो आवाज आणि ताचे जे कितें परिणाम आसात ते जर आमी पळयत जाल्यार जे लोकेशन त्या बुक माय शोचेर दाखयल्ले आसा त्या लोकेशनाक थंय एक रेडकार हॉस्पिटल आसा, मागीर आयुष हॉस्पिटल आसा, मागीर हेर थंय लोकवस्ती आसा, त्या जमनीच्या कुशीक कांय फॉरेस्ट एरिया आसात। ह्या सगळ्या गजालींचेर म्हटल्यार फॉरेस्टांतल्या जनावरांचेर सुद्धा त्यो लायटी आणि त्या सावंडाचो इतलो परिणाम जातलो की तातूंतल्यान थंयसरली इकोसिस्टम जी आसा ती सगळी इकोसिस्टमूच इबाड जातली आणि ताचे भयंकर आणि भयंकर दूरगामी परिणाम हे पेडणे तालुक्यातल्या ह्या वाठाराचेर पडपाक शकता। ह्या कसल्याच गजालींचो विचार न करता फक्त टुरिझम प्रमोट करपाक ह्या नावान हे असले प्रकार जे सरकार करपाक सोदता ते लोकांनी सहन करून घेवचे काय कितें, हो आता एक प्रश्न, महत्वाचोच प्रश्न आता निर्माण जाल्लो आसा। तुमकां जर हे फेस्टिवल करपाचेच जर आसात जाल्यार ते अशा लोकेशनाचेर करात ज्या लोकेशनाचेर लोकांक कमीत कमी त्रास जातलो आणि योग्य पद्दतीन हे असले फेस्टिवल तुमच्यान घेवपाक जातले। तुम्ही उठ्ठात आणि आपल्याक जाय थंय अशा पद्दतीचो हो फेस्टिवल करपाक सोदतात, हाचो अर्थ पुराय गोंय तुमकां मेकळें दिलें काय कितें गोंयकारांनी, असो प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जाता। माझी विनंती आसा पुराय पेडणेकारांकडे, पेडणेकारांच्या स्वाभिमानाचो हो विषय आसा। आता पेडणेकाराचो स्वाभिमान हो खरो म्हटल्यार आता जोक म्हटल्यार विनोद, फकाणाचो विषय जाल्लो आसा। कारण कोणूय येवप आणि पेडणेकारांक टोपी घालप, पेडणेकारांक फुलोवप आणि आपल्याक जाय ते करून घेवप अशी परिस्थिती आयज पेडण्याचेर निर्माण जाल्ली आसा। एकीकडेन कॅश फॉर जॉब हे प्रकरण गाजता, दुसरे कडेन आता परतून एक फावट सनबर्नान आपले तकली वयर काडलेली आसा। हे सगळे जर प्रकार पळयत जाल्यार आमी एक गजाल लक्षात दवरपाक जाय, गोंयचो सगळ्यात व्हडलो आणि सिरियस विषय म्हणटात तो लँड कन्वर्जन, जो TCP डिपार्टमेंटा कडल्यान सध्या 17(2) आणि 39A अंडर सुरू आसा। या सगळ्या प्रकारा वयल्यान पुराय गोंयभरान जेन्ना लोक जागृत जावपाक सुरू जाले तेन्ना अकस्मात हे कॅश फॉर जॉब आणि आता सनबर्न असले प्रकार तकली वयर करपाक लागले। हे सगळे वेल प्लॅन काय कितें,
लोकांचे लक्ष हे त्या जमीन व्यवहारा वयल्यान ह्या विशयाचेर वचचें म्हणून हे सगळें सिस्टमॅटीक प्लॅनिंग सुरू आसा काय कितें हेवूय आमकां पळोवचें पडटलें। ज्या तरेन पेडणे तालुक्यान आयज लँड कन्वर्ट जायत आसात, लाखांनी स्क्वेअर मिटर लँड कन्वर्ट जायत आसात, त्या पेडणेकारांक आता ह्या सनबर्नाच्या विशया वयल्यान गुंतून दवरून परतून त्या जमनीचेर आपले हात मारपाचे प्रकार जातले काय कितें हाचोय दुबाव आता ह्या सगळ्या प्रकारांतल्यान आमकां येवपाक लागला। पयली गजाल ती म्हटल्यार पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी ह्या सनबर्नाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करची पडटली। दुसरी गजाल, ज्या धारगळ गांवान हो फेस्टिवल जावपाचो आसा त्या धारगळ गांवाची पंचमंडळी, त्या धारगळ गांवाची वेगवेगळी देवस्थानां, त्या धारगळ गांवांतल्यो वेगवेगळ्यो सामाजीक सांस्कृतिक क्रीडा संघटना हांणी ह्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करची पडटली आणि निमणे पुराय धारगळवासीय पेडणेवासीय ह्यांनी ह्या सगळ्या गजालीचेर खोलपणान विचार करपाचो पडटलो। जर असल्या गजालीक आमी थारो दिलो, हे जे प्रयोग गिनीपीक म्हणून धारगळ पेडणेकारांक गिनीपीक केला आणि ह्या गिनीपिकाचेर वेगवेगळे प्रयोग करपाची कामां सध्या सुरू आसात। आमी पेडणेकारांनी जर अशा पद्दतीन ह्या सगळ्या गजालींक जर थारो दिलो जाल्यार हेच्या फुडें आमचेर कसले आनी वेगवेगळे प्रयोग जातले हे सांगपाक जायना आणि त्या खातीर पेडणेकारांक जागे जावचे पडटले। पेडणेकार जागे जातले काय ना हे काळूच थारयतलो। तर अशाच तरेन वेगवेगळे विषय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमान नाजाल्यार आमच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान। आमी ह्या पयलीं तुमकां जे अपील केल्लें की गांवकारी हे एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म आणि आमी तुमकां आव्हान केल्लें की तुमी गांवकारीक सपोर्ट करचो। तुमी दर म्हयन्याक फक्त 100 रुपया जर आमकां सपोर्ट करशात जाल्यार गोंयच्या मिडिया भितर एक नवे रिव्होल्यूशन जावपाक शकता। अशें आवाहन आमी केल्या उपरांत ज्या तरेन पुराय गोंयभरांतल्यान आमकां सपोर्ट मेळपाक लागला त्या सपोर्टा खातीर पयले सुवातेर हांव तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, व्हेरी थँकफूल टू यू एंड आय एम व्हेरी कॉन्फिडंट कि इफ you support this independent journalism platform by just donating 100 rupees per month, I will tell you the whole media of Goa will be revolutionized. तुमकां खरेंच सांगता मेन स्ट्रीम मिडिया भितर कितलेशेच बरे पत्रकार आसात, तांकां प्रामाणिकपणान पत्रकारिता करपाची आसा, पण परिस्थिती तांकां एफोर्ड करिना बिकॉज जॉब इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम। ह्या गजालीक जर तुमी सपोर्ट करशात आणि अशा तरेन इंडिपेंडंट मिडिया जर तुम्ही तेको दिशात जाल्यार निश्चितपणान हे जे पत्रकार प्रामाणिक पत्रकार आसात ते अशा तरेन धाडस करून या इंडिपेंडंट जर्नलिझमा भितर एंट्री करपाक शकतात आणि हो प्रयोग आमकां या गांवकारी चॅनलाच्या माध्यमांतल्यान या गांवकारी इंडिपेंडंट मिडिया प्लॅटफॉर्माच्या माध्यमांतल्यान सिद्ध करपाचो आसा, यशस्वी करपाचो आसा आणि म्हाका विश्वास आसा की पुराय गोंयकार तो निश्चितपणान यशस्वी करतले। पळयत रावात गांवकारी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नका। एक गजाल लक्षात दवरा, यूट्यूब सबस्क्रिप्शन हे व्हेरी इम्पॉर्टंट। जितलो आंकडो सबस्क्रिप्शनाचो जातलो, जितलो आंकडो व्ह्युवराचो जातलो, त्या आंकड्या वयल्यानूच आमी प्रेशर ह्या सिस्टमीचेर क्रिएट करपाक शकतात। आमचे फेसबुक इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म फॉलो करपाक विसरू नकात। पळयत रावात गांवकारी। देव बरें करूं।